लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील डोंगरगाव या ठिकाणी अवैध दारू विक्री आणि परवान्याशिवाय दारू खरेदी करून मद्यपान करणाऱ्यांवर लासलगाव पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये 2,42,650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 8 जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 जुलै 2026ला डोंगरगाव या ठिकाणी अनिकेत उर्फ बापू नंदू नागरे आणि राहुल नंदू नागरे हे दारू विक्रीच्या वैध परवाना नसताना अवैधरित्या दारू विक्री करत असल्याचं आढळून आलं. त्याचबरोबर त्यांच्या हॉटेलमध्ये घरगुती वापराचा गॅस सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी वापरला जात असल्याचंही निदर्शनास आलं. अग्निसुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना न करता ग्राहकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणाचाही प्रकार उघडकीस आला. याचवेळी ज्ञानेश्वर रामनाथ गांगुर्डे, अनिल भीमराज जाधव, अप्पा रमण सोनवणे, एकनाथ माधव सांगळे, सागर अनिल राग, दत्तू सोमनाथ आव्हाड हे सर्व राहणारे डोंगरगाव तालुका निफाड या ठिकाणचे असून दारू पिण्याचा वैध परवाना नसताना अवैधरित्या दारू खरेदी करताना आढळून आले. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 331/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E83 जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 आणि 7 त्याचबरोबर भारतीय न्याय संहिता कलम 287 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व 8 आरोपींना 29 जुलै 2026ला अटक करण्यात आली आहे. न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर D.A. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला M. आणि निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी K.K. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या आदेशांनी पोलीस हवालदार अरुण डोंगरे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, महिला पोलीस हवालदार उषा आहेर, पोलीस शिपाई संदीप डगळे, चंदू मांजरे यांच्या पथकानं ही धडक कारवाई केली. अधिक तपास पोलीस हवालदार बाळासाहेब कांदळकर करीत आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.